नमस्कार मंडळी. आपण मातीला काळी आई म्हणतो. या मातीत सूक्ष्मजीवांची एक अदृश्य दुनिया असते. हे सूक्ष्मजीव सेंद्रिय पदार्थ कुजवतात, माती भुसभुशीत ठेवतात, पिकाला अन्नद्रव्ये हव्या त्या स्वरूपात उपलब्ध करून देतात आणि माती जिवंत ठेवतात. या उपयुक्त सूक्ष्मजीवाणूची संख्या वाढवण्यासाठी एक सुंदर, सस्ता आणि टिकाऊ उपाय म्हणजे जीवरूपी अमृत अर्थात जीवामृत. आता हे जीवामृत वापरायचं कसं? त्याची आळवणी करायची. आळवणी म्हणजे वस्त्रगाळ केलेलं जीवामृत फवारणी पंपाचा नोझल काढून रोपांच्या बुडाशी मातीत ओतणे. आळवणी कधी करायची? जमीन वाफशावर असताना. का? कोरड्या किंवा खूप ओल्या जमिनीत सूक्ष्मजीव नीट स्थिरावत नाहीत. 1 एकरवर एका आळवणीसाठी 200 लिटर जीवामृत पुरेसं आहे. लक्षात ठेवा, फवारणी नाही करायची. नोझल काढून थेट जमिनीवर ओतायचं. एक महत्वाचं, जीवामृत नेहमी ताजं बनवून वापरायचं. एकदाच जास्त बनवून ठेवायचं नाही. जेव्हा वापरायचं तेव्हाच बनवायचं. कारण जुनं जीवामृत परिणामकारक नसतं. तर मंडळी, जीवामृताची आळवणी नक्की करा. कारण माती जिवंत तर शेतकरी जिवंत.